नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण पुढील प्रश्न आपण बघू या व्हिडिओ लेक्चरमध्ये. मित्रांनो, अजून जर आपल्या यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला नाही का पोलीस भरतीचे जे महत्त्वाचे जीकेचे प्रश्न आहे आपल्याला या चॅनलवर तुम्हाला मिळतील. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, महाराष्ट्र राज्याचे मुख्य न्यायसहाय्यक वैज्ञानिक शाळा कोणत्या ठिकाणी आहेत? तर याचं उत्तर आहे मुंबई. पुढचा प्रश्न, शेक्सपियरच्या हेमलेट या नाटकाचे मराठी भाषेत विचलित म्हणून भाषांतर कोणी केले? तर याचं उत्तर आहे गोपाल गणेश आगरकर. पुढचा प्रश्न, बावनकशी हे काव्यसंग्रह कोणाचा आहे? तर सावित्रीबाई फुले यांचा आहे. पुढचा प्रश्न, कर्झन वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याचा हत्या कोणत्या क्रांतिकारांनी केली? तर मदनलाल धिंगरा. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम ग्रामपंचायतीचे संबंधित आहे? तर कलम 40. पुढचा प्रश्न, अन्न सुरक्षा कायदा पारित करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर छत्तीसगड. पुढचा प्रश्न, वातावरणातील सापेक्ष आर्द्रता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर हायग्रोमीटर. पुढचा प्रश्न बघा आता, स्वराज्य पक्षाची स्थापना कोणी केली? तर स्वराज्य पक्षाची स्थापना नाही का CR दास आणि मोतीलाल नेहरू यांनी केली आहे. पुढचा प्रश्न, अनुवंशिकतेचा सिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला? तर चार्ल्स मेंडल. पुढचा प्रश्न, श्रीक्षेत्र माहूर येथे कोणत्या देवीचे शक्तिपीठ आहे? तर रेणुका माता मंदिर तिथं आहे. पुढचा प्रश्न, ग्रेट बॅरियर रीफ हा प्रवाळ बेटांची रांगा कोणत्या खंडात आढळतो? तर ऑस्ट्रेलिया खंडात आढळतो. पुढचा प्रश्न, राणी रामपाल हे महिला खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर हॉकी. बन्नरघट्टा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर कर्नाटकामध्ये आहे. पुढचा प्रश्न, कंधारदारा धरण कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर चंद्रपूर. आवळ्यामध्ये कोणते आम्ल असते? आवळ्यामध्ये अस्कॉर्बिक आम्ल असते. हॉर्नबिल हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? हॉर्नबिल सण हा जो आहे तो नागालँडमध्ये साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, प्रसूतीशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? तर गायनेकोलॉजिस्ट असं म्हणतात. पुढचा प्रश्न, सूक्ष्मदर्शकाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? तर लेव्हनहॉक. पुढचा प्रश्न बघा आता, एकता स्थळ कोणत्या समाधीस्थळाचे नाव आहे? कोणाच्या समाधीस्थळाचे नाव आहे? तर ज्ञानी जयसिंग. हरिप्रसाद चौरसिया कोणत्या वाद्याशी संबंधित आहे? तर बासरी. महात्मा गांधीजींनी सत्याग्रह शब्दाचा प्रयोग सर्वप्रथम कोणत्या देशात केला? तर आफ्रिका. पुढचा प्रश्न, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची निवड दर किती वर्षांनी केला जातो? तर 4 वर्ष. UPAचे अध्यक्ष व सदस्य यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? 6 वर्ष. पुढचा प्रश्न, व्यक्ती स्वातंत्र्याच्या संरक्षणाच्या दृष्टीने कोणता आदेश अत्यंत महत्त्वपूर्ण ठरले आहे? तर रिट्स अँड हॅबिस कॉर्पस. जिल्हा परिषदेचे सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी कोण असतो? तर मुख्य कार्यकारी अधिकारी. स्वतंत्र भारतातील पहिला सार्वत्रिक निवडणुका कोणत्या वर्षी पार पडल्या? तर 1952 मध्ये. पुढचा प्रश्न बघा आता, संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठकाचे अध्यक्षस्थान कोण भूषवतात? तर लोकसभेचे सभापती. पुढचा प्रश्न, 500 रुपयाच्या नोटवर कोणाची स्वाक्षरी असते? RBIचे गव्हर्नर. गोल्डफिल्ड ही चांदीची खाण कोणत्या राज्यात आहे? तर कर्नाटकामध्ये. कोणत्या ब्रिटिश व्हाईसरॉयने रेल्वे बोर्डाची स्थापना केली? तर लॉर्ड कर्झन. भारतातील पहिले बुलेट ट्रेन कोणत्या 2 देशादरम्यान प्रस्तावित आहेत? तर मुंबई आणि अहमदाबाद. पुढचा प्रश्न, 1789 मध्ये मुंबई प्रांतात सुरू झालेले पहिले वृत्तपत्र कोणते? द मुंबई हेराल्ड. पुढचा प्रश्न, 1872 मध्ये एका पठाणाने कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली? तर लॉर्ड मियो. पुढचा प्रश्न बघा आता, छोडो भारत चळवळ दरम्यान सातारा येथे प्रतिसरकारची स्थापना कोणी केली? तर क्रांतिसिंग नाना पाटील यांनी. गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याची उंची किती आहे? तर 182 मीटर. गरजा महाराष्ट्र हे गीत कोणत्या शाहिराने लिहिलंय? तर कृष्णराव साबळे. पुढील प्रश्न बघा, भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी कधी करण्यात आली? तर 26 जानेवारी 1950 मध्ये. प्रिन्स ऑफ वेल्स हा संग्रहालय कुठे आहे? तर प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालय नाही का मुंबईमध्ये आहे. पुढचा प्रश्न, विदर्भातील पंढरपूर म्हणून कोणत्या ठिकाणाला ओळखले जाते? तो धापेवाडा. पुढचा प्रश्न, पेंच राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नागपूरमध्ये आहे पेंच राष्ट्रीय उद्यान.
अस्पृश्यांची कैफियत ही पुस्तक कोणी लिहिलंय? अस्पृश्यांची कैफियत ही पुस्तक नाही का महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलंय. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, नौटंकी आणि रासलीला हे लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर उत्तर प्रदेश. भरतपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहेत? तर भरतपूर राष्ट्रीय उद्यान नाही का राजस्थान इथे आहेत. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरात आहेत? तर मुंबईमध्ये. अंकाळ टंका हे महाराष्ट्रातील किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर नाशिकमध्ये आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याची ऐतिहासिक राजधानी कोणती आहे? तर कोल्हापूर आहे. पुढचा प्रश्न, संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण आहेत? तर संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री नाही का यशवंतराव चव्हाण आहेत. पुढचा प्रश्न, पोलीस हुतात्मा दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो आपण? ते 21 ऑक्टोबरला. बँकांची बँक म्हणून कोणती बँक ओळखली जाते? तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. भारताची पहिली स्त्री वैमानिक कोण आहे? तर दुर्गावती बॅनर्जी.